स्वामींची आणि लोभी पुजाऱ्याची कथा. एका गावात श्री स्वामी समर्थांचे एक मंदिर होते. त्या मंदिरात एक पुजारी होता. तो दररोज पूजा करायचा, पण तो खूप लोभी होता. देवाला येणाऱ्या भक्तांकडून तो जास्तीत जास्त पैसे कसे उकळावे यातच तो नेहमी व्यस्त असायचा. एक दिवस स्वामी महाराज त्या मंदिरात आले. महाराजांचे तेज पाहून पुजाऱ्याला वाटले की हा नक्कीच एखादा श्रीमंत माणूस असावा. तो पुजाऱ्याला म्हणाला, महाराज, माझ्याकडे काहीच नाही. मी खूप गरीब आहे. मला खूप कष्ट करावे लागतात. कृपया मला भरपूर धन मिळण्याची कृपा करा, जेणेकरून माझे जीवन सुधारेल. स्वामींनी मंदिरात असलेल्या एका लहानशा मोहरीच्या दाण्याचे उदाहरण दिले. त्यांनी पुजाऱ्याला विचारले, जर तू या मोहरीच्या दाण्याएवढे प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे सत्कर्म केले तर त्याचे फळ तुला अनेक पटीने मिळेल. पण लोभाच्या मार्गाने गेलास तर काहीच उरणार नाही. त्यावर पुजाऱ्याला वाटले की जर मोहरीचा दाणा एवढे मोठे फळ देऊ शकतो तर मी मंदिरात येणाऱ्या भक्तांना जास्त दानधर्म करायला सांगून स्वतःसाठी खूप संपत्ती गोळा करेन. तो लोभाने पूर्णपणे आंधळा झाला. त्याने भक्तांची फसवणूक करण्यास आणि दक्षिणा मागण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी स्वामी पुन्हा मंदिरात आले. त्यांनी पुजाऱ्याला विचारले, तुझ्याकडे आता किती संपत्ती जमा झाली? पुजाऱ्याने अभिमानाने सांगितले की त्याने खूप पैसा गोळा केला आहे. त्यावर स्वामींनी मंदिरात ठेवलेला तो मोहरीचा दाणा त्याच्या हातावर ठेवला आणि म्हणाले, याचे सोने करून घेण्याची शक्ती तुझ्या सत्कर्मात होती, पण तू लोभाचा मार्ग निवडल्यामुळे तुझ्या जवळचा सर्व पैसा मातीमोल झाला आहे. हे ऐकताच पुजाऱ्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याला समजले की पैशाचा लोभ माणसाला भ्रष्ट करतो आणि कधीही शांती देत नाही. तो स्वामींच्या पाया पडला आणि त्याने क्षमा मागितली. कथेचा बोध. ही कथा आपल्याला शिकवते की लोभ किंवा हाव माणसाची अधोगती करते. आयुष्यात नेहमी प्रामाणिकपणा आणि समाधानाने जगावे. फळाची अपेक्षा न ठेवता केलेले चांगले कर्म नेहमी जीवनात आनंद आणि समाधान देते. स्टोरी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.